नमस्कार, सीमाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला पापलेट फ्राय करून दाखवणार आहे। तर हे पहा, एकदम फ्रेश पापलेट मिळालेत आज मला। आता मी ह्याला ना मॅरिनेट करून घेणार आहे। तर हे पहा, ह्याच्यावर मी आता हळद टाकते। लाल तिखट टाकणार आहे। हे माझं घरगुती लाल तिखट आहे। आणि ह्याच्यामध्ये ना हे जे वाटण आहे ना ते अद्रक, लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीरीचं वाटण केलेलं आहे। हे पहा, आणि लिंबू पिळून घेणार आहे। एक अख्खा लिंबू पिळलेला आहे मी, कारण पापलेट बऱ्यापैकी मोठे आहेत, त्यामुळे अख्खा एक लिंबू पिळलेला आहे। मी लाल तिखट थोडंच टाकले, कारण ह्याच्यामध्ये हिरवी मिरची आहे वाटणामध्ये, म्हणून। आता हे असं ना पापलेटला छान लावून घ्यायचा आहे मसाला आपल्याला। हे असे चिरा पाडलेत ना, त्याच्यामध्ये पण भरून घ्यायचं। दोन्ही साईडून असं लावून घ्यायचं आहे। तर हे पहा, मी सर्व पापलेट असे मॅरिनेट करून घेतलेले आहेत। आणि आता हे ना असे 10 मिनटासाठी, 10 ते 15 मिनटं, जितका जास्त वेळ ठेवाल ना तेवढे हे मॅरिनेट झालेले छान लागतात टेस्टला। पण मी आता 10 ते 15 मिनटं ठेवणार आहे आणि नंतर तुम्हाला फ्राय करून दाखवते। तर हे पहा, असे छानपैकी मॅरिनेट केलेले आहेत। तर हे पहा, मी एक 10 ते 15 मिनटं हे पापलेट मॅरिनेट करायला ठेवलेले। आता ते छान मॅरिनेट झालेत। आता आपण ते फ्राय करायला घेऊया। तर हे पहा, मी इथे ना रवा घेतला आहे आणि 1 चमचा त्यात तांदळाचं पीठ टाकलं आहे, मीठ टाकलं आहे, लाल तिखट टाकलं आहे। आता हे सर्व असं मिक्स करून घ्यायचं आणि ह्याच्यामध्ये पापलेट मी तिकडे पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि आता ह्याच्यामध्ये पापलेट आपण कोट करून घेऊया। हे पहा, हे असे छान प्रेस कोट करून घेऊया। असा हाताने वरून टाकायचा, सर्वीकडे असा हा रवा लागला पाहिजे। हे पहा, असं दोन्ही साईडून मी रव्याने कोट करून घेतलेलं आहे आणि असं झटकून घ्यायचं। मध्ये मी तेल गरम करायला ठेवलं होतं, त्याच्यावरती मी आता हे पापलेट फ्राय करायला ठेवते। एका वेळी एकच पापलेट फ्राय करणार आहे, कारण त्याची साईज थोडी मोठी असल्यामुळे एका वेळेला एकच पापलेट फ्राय होणार आहे। आता हे मीडियम गॅसवरती छान एक साईडून व्यवस्थित भाजलं की मग पलटी करायचं आहे। तर हे पहा, एक 5 मिनटं झालं मी एक साईडून फ्राय करून घेतला आहे। आता आपण ह्याला पलटी करणार आहोत। हे अख्खं पापलेट असल्यामुळे त्याला जरा जपून करावं लागतंय। आता दुसऱ्या साईडून एक 5 मिनटं आपण छान असं फ्राय करून घेऊया। तर हे पहा, आपलं पापलेट किती छान फ्राय झालं आहे, सर्वीकडून व्यवस्थित भाजलं गेलं आहे। तर आता मी बाकीचे 2 राहिलेले पापलेट फ्राय करून घेते। जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। बाय बाय।